सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण आज एक अशी रेमेडी पाहणार आहोत की नक्की आपल्याला 3 तासात आपल्या मनातली इच्छा पूर्ण होताना दिसेल. कारण ही जी टेक्निक आहे ही वॉटर मॅनिफेस्टेशन आहे. बघा, सगळ्यात लवकर आणि आपल्याला जसं हवं आहे तसं जर का मिळवायचं असेल तर वॉटर मॅनिफेस्टेशन ही टेक्निक खूप छान आणि अगदी तुम्हाला अनुभव येईल अशीच आहे. मी बऱ्याच वेळेला असे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तुम्हाला ह्या संबंधी जर व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलवर व्हिजिट करू शकता. भरपूर सारे व्हिडिओ आहेत. बघा, आपण नॉर्मल कुठेही जाऊन आलो किंवा घरात सुद्धा आपण उठता बसता अगदी आपल्याला तहान लागले की आपण लगेच पाणी पितो. पण हे पाणी आपण आपल्याला तहान लागले म्हणून गटागटा पिऊन जातो. कारण का, तर तहान भागवायची आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, तहान भागवत असतानाच आपल्या मनातल्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहेत. जर तुम्हाला विश्वास नसेल तर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही पडू नका. दुसरे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. पण तुम्हाला जर विश्वास ठेवून ह्या काही मॅनिफेस्टेशनच्या काही रेमेडी तुम्हाला मी सांगत असते त्या केल्या तर बघा, भरपूर सारा फायदा आपल्याला होताना दिसतो. अगदी छोट्या छोट्या तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करण्यापासून सुरुवात करा. नंतर मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होते. परंतु तुम्हाला विश्वास ठेवायला यायला पाहिजे. त्यासाठी अगदी छोटीशी इच्छा तुम्ही सुरुवातीला पूर्ण होते की नाही त्यासाठी नक्की ट्राय करा. बघा, कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्हाला विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला आपण मॅनिफेस्टेशन करतो त्यावेळेला नकारात्मक विचार आपल्या डोक्यात यायलाच नको. फक्त होकारात्मक विचार आपल्या डोक्यात यायला पाहिजे. आपण जे काही विचार करतो ते पाण्यात उतरतात आणि पाण्यातल्या काही गोष्टी आपल्या पोटात जातात, डोक्यात जातात आणि आपण तेच करायला जातो जे आपल्याला करायचं आहे, जे आपल्याला हवं आहे. आता तुम्ही बाहेर जाऊन आलात आणि ते पाणी प्यायला घेतलं आणि तेव्हा जरी केलं तरीही चालेल, किंवा घरातच आहात, गृहिणी आहात आणि तेव्हा जरी तुम्ही मॅनिफेस्टेशन करायला घेतलं तरीही चालेल. बघा, तुमच्या घरात जे पण कुठलं ग्लास असेल, काचेचे म्हणा किंवा शक्यतो काचेचं घ्या, नसेलच तर स्टीलचं चालेल. कुठलं जे ग्लास तुम्ही पाणी पिण्यासाठी घेता ते ग्लास घ्या. छानपैकी पाणी त्यात भरून घ्या जे तुम्ही पाणी पिता. मग ते आरोचं असू द्या किंवा साधं कुठलंही घेत असाल तेही चालेल. परंतु तुम्ही जे पाणी पिता तेच पाणी घ्या, कारण तुम्हाला पाणी हे प्यायचं आहे. दिवसातून एकदा, दोनदा, तीनदा जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा तेव्हा जरी ही टेक्निक केली तरीही चालेल. पाण्याकडे काही क्षणच पाहायचं आहे आणि पाहत असताना तुम्हाला तुमची इच्छा म्हणायची आहे. जी इच्छा छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या. सुरुवातीलाच तुम्ही छोटी इच्छा अ, अ, पूर्ण होते की नाही त्यासाठी सुद्धा तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करू शकता. एकदा नाही ना, 1000 वेळेला तुम्ही जी जी इच्छा मनात आणाल ती ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल. आता काय करायचं, ग्लास भरून स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आणि तुम्ही एका साईडला बसलात तरीही चालेल, उभ्यातच केलात तरीही चालेल, जसं तुम्हाला जमेल तसं. पाण्याकडे पाहायचं आणि पाण्याकडे पाहत असताना तुमची इच्छा जी आहे ती होकारात्मक म्हणायची. असं म्हणा, उदाहरणार्थ म्हणा, मी खूप खुश आहे, मला नोकरी लागलेली आहे, धन्यवाद 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 युनिवर्स. किंवा मला खूप सारे चांगले पैसे व्यवसायातून येतात. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच तुमची इच्छा म्हणू शकता. परंतु इच्छा म्हणत असताना, मॅनिफेस्टेशन करत असताना तुम्ही होकारार्थी सगळ्या इच्छा बोलायच्या. होकारार्थी इच्छा म्हणून बघा, पाण्याकडे पहा, ते पाणी नंतर पिऊन घ्या. ग्लासातल्या पाण्याकडे एकटक पहा आणि तुमची इच्छा बोला. दिवसातून 3 वेळा, 4 वेळा, जितक्या जास्त वेळेला करता येईल तितक्या जास्त वेळेला हे मॅनिफेस्टेशन करा आणि बघा, तुमची जी इच्छा आहे ही ही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही गोष्टी असतात, काही रेमेडी असतात, त्या नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण करत असतात. नक्की तुम्ही करून पहा. एखादी इच्छा बोलून सोडून द्यायची, पाणी पित राहायचं, इच्छा बोलून सोडून द्यायची. बघा, एक दिवस तुमची इच्छा पूर्ण होईल. ह्या 24 तासाच्या, 48 तासाच्या आत कदाचित तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल आणि नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.